सगळ्यांनी म्यूट वर ठेवा, तुमचे बाकीचे आवाज येतात त्याच्यामध्ये अदरवाईज. ओके, गुड. सो आज मी ग्रुपमध्ये तुम्हाला एक मेसेज पाठवला होता की आपण आता 14 दिवस पूर्ण केलेले आहेत. बरेच जण तुम्ही वेगवेगळे अनुभव आले असतील, तुमच्या स्वतःला तुम्ही ऑब्झर्व करायला लागलेले असाल. तर याच्या पुढचा जो शेवटचा भाग तुम्हाला 7 दिवसांचा, की कसं आपण हे फॉलो केलं पाहिजे किंवा ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे, हे सांगण्याआधी मला तुमच्याकडनं तुमचे एक्सपिरियन्सेस जाणून घ्यायचेत आणि तुम्ही काय जो प्लॅन केला आहे आठवड्याचा, भाज्या, फळं कसं मिक्स करायचं 30 आयटम्स काही जणांनी शेअर केलं होतं. तर दोन्ही गोष्टी मला मेन पाहिजे की तुमचे अनुभव काय आहेत, तुम्ही काय एक्सपेक्ट केलं होतं आणि आता तुम्हाला कुठपर्यंत आलंय. जुन्या बॅचचे असतील, नव्या बॅचचे असतील, सगळ्यांनीच शेअर करावा, कारण याचा एकमेकांना पण फायदा होणार आहे आणि मला पण कळणार आहे की तुम्हाला अजून कुठे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये काय इम्प्रूव्हमेंट केली तर अजून चांगल्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता. तर मी 4 गोष्टींचं तुम्हाला ऑब्झर्वेशन करायला ग्रुपमध्ये दिलं होतं. एक म्हणजे तुमच्या शारीरिक बदल काय झालेला जाणवतो तुम्हाला. दुसरा मानसिक किंवा आंतरिक बदल काय जाणवतो, तुमची मनस्थिती, आनंद किंवा जनरल तुम्हाला एक फीलिंग ऑफ लाईफ मध्ये काय बदल जाणवतो. त्याच्यानंतर तुम्ही माझं पॉवर जाऊ शकते. हा, एक मिनिट. तर तुम्हाला बेसिकली अजून कुठल्या गोष्टी तुम्ही ज्या लिहिल्या होत्या, कशामध्ये तुम्हाला वाटत होतं की आपण हे केलं पाहिजे, कशासाठी तुम्ही जॉईन झाला होतात, त्या सगळ्या गोष्टी कुठपर्यंत तुम्ही पोचलाय असं तुम्हाला वाटतं. हा एक अजून चॉईस होता तुम्ही शेअर करण्यासाठी. माझ्याकडे पॉवर नाही, मी नेट मी लाईट ऑन करते. या तुम्ही कोणीही शेअरिंग सुरू करू शकता. कारण आज मेनली तुमच्याकडनं मला ऐकायचंय, माझ्याकडनं तुम्ही ऐकण्या. आमच्या इथे खूप वादळ आहे आणि वारा पण खूप आहे आणि पॉवर पण जाती आहे सारखी. मग 1 बाय 1 सुरू करू द्या. तुम्ही कोणीही शेअरिंग सुरू कर, तुम्ही स्वतःला अनम्यूट करा. जय गुरुदेव. आजूबाजूच्यांनी काही सांगितलं असेल स्पेसिफिक तर ते, आणि तुम्हाला जे होत आहे किंवा काय तुम्ही कुठे कन्फ्युजन आहे काहीही, तर तुमचे एक्सपिरियन्स आज मला ऐकायचं. माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? हा येते. या मी सुरू करू. हो सांगायचं हो. पण सुरुवात करा. म्हणजे आता हे सगळं सुरू केल्यापासून पूर्वी मला उठायला अलार्म लावायला लागायचा. व्हिडिओ ऑन नंतर केला तर बरोबर कोण बोलतोय ते व्यवस्थित कळतं. मग तो व्हिडिओ ऑन करा. तेवढा वेळ तुम्ही बोलताय तेवढा वेळ व्हिडिओ ऑन करा, मग तुम्ही ऑफ करू शकता. व्हिडिओ मला 1 मिनिट थोडा, मी नंतर शेअर करू का मग थोडा वेळ? हा, म्हणजे काय होतं आम्हाला कळतं कोण बोलतंय ते, असं नुसतं ओके, आवाजाने एक्झॅक्टली कोण शेअर करतंय ठीक आहे. तुम्हाला फक्त व्हिडिओचं बटनच तिथे ऑन करायचं, त्या माईकच्या बाजूलाच व्हिडिओ बटन आहे. हा, माईकच्या बाजूला या व्हिडिओ दुसरं कोणीतरी सुरू करू शकता. मी करतो. हा, माईकच्या बाजूलाच व्हिडिओ बटन आहे, 3 असं. माझ्या केले ना आता तुमच्या. हा, तर माझ्यातला बदल म्हणजे जसा मी कोर्स करतो तसं तसं जो नियमितपणा आलेला आहे जेवणामध्ये, जास्तीत जास्त जेवणामध्येच नियमितपणा आला माझा. झोपायच्या बाबतीत एवढा नियमितपणा नाही,
परंतु या नियमितपणामुळं माझं जवळजवळ 5 किलो वजन आपोआप कमी झालेलं आहे. म्हणजे आहारामध्ये कसलाही बदल ओके. केलेला नाही, जितकं खायचं तितकंच खातो, पण ऑटोमॅटिक या सवयीमुळं तर वजन माझं आपोआप कमी झालेलं आहे. आणि त्वचा ऍक्टिव्हिटी पण वाढली, हा? ऍक्टिव्हिटी वाढली, हो, अजिलिटी सहजता वाढते का सगळ्या कामांमधली? उत्साह वाढतो. हा उत्साह वाटतो. आणि माझी त्वचा थोडीशी काळी होती, हा म्हणजे दंड वगैरे असे थोडेसे काळे होते ग्लो आला. पायाच्या जवळ थोडस, तर तो काळेपणा कमी झाला, तेवढा फरक झालेला आहे. बेसिकली ब्लड सर्क्युलेशन चांगलं व्हायला लागलंय. ओके. तो काळेपणा, ब्लड सर्क्युलेशन जिथे कमी असतं तिथे ते जास्त काळं वाटत राहतंय. ते टॅनिंग नाहीये फक्त, पण एका एज नंतर रिव्हर्स ब्लड फ्लो, ज्याला आपण म्हणतो की पोट्रिया, हे आपलं ऍक्च्युली दुसरं हृदय आहे, त्यांनी पंप करून पायातनं रक्त हृदयाकडे बॅड ब्लड पाठवायचं असतं. माझ्या ते डाव्या जर जात नाही तेव्हा आपल्या काळं होतं. डाव्या पायावरच काळ झालं होतं, उजव्या पायावर नव्हतं. डावा पाय आणि दोन्हीवरच झालं होतं. पण ते कमी झालंय ना आता तुमचं. व्हेरी नाईस. ओके, गुड. त्वचेवरचा काळेपणा कमी झाला. त्वचेवरचा काळापणा कमी झाला. गुड. म्हणजे मेटाबॉलिझम आतनं चांगला व्हायला लागलेला आहे. व्हेरी नाईस. ओके, गुड. नेक्स्ट धनंजय, तुम्ही बोलत होता, तुम्हाला लक्ष आलं का व्हिडिओ कसा ऑन करायचं ते? ठीक आहे, व्हिडिओ ऑन नाही झाला. उज्ज्वला बोला बोला बोला. हा, मी मागच्या बॅचला होते. माझं रात्रीचं जेवण बऱ्यापैकी उशिरा व्हायचं, पण आता ह्या सेशन पासून, मागच्या महिन्यापासून 7च्या आत जेवण मी उरकून घेते. पण 7 नंतर कुणी काही जेवायला बसतात तरी इच्छा नाही होत की आपण एक खाऊन बघू किंवा टेस्ट करून बघू, असं नाही वाटत. आणि जवळजवळ 16 तास तरी उपवास घडतो, संध्याकाळी 7 पासून तर सकाळी 10 वाजेपर्यंत. त्याच्यामध्ये फक्त लिंबू पाणी, मॅम तुम्ही सांगितलं म्हणून पण लिंबू पाणी मी घेते गरम, अदरवाईज मी थंडच पाणी घेत होते. आणि दिवसा सकाळी 10ला जेवण केलं की संध्याकाळी 7ला जेवण होतं. मध्ये असं कधीतरी वाटतं की काहीतरी भूक लागली तर खाऊया आपण थोडंफार, तर एखादं फळ वगैरे मी मध्ये घेते. पण दिवसभर एनर्जी पुरते, हॅपीनेस पण वाटतो. आणि सकाळी 1 तास फिरायला जाते, वॉकिंगला जाते. टोटली माझं वॉकिंग बंद होतं 2 वर्षापासून. मला लिगामेंटचा प्रॉब्लेम झाला होता पायाचा, मी स्कूटीवरून पडले होते म्हणून, तर माझं फिरणं बंद होतं. पण मी आता एकदम बऱ्यापैकी फिरू शकते. 6 किलोमीटर मी जाऊन येऊन करते. व्हेरी गुड. मला छान वाटतं. आणि झोपेची क्वालिटी कशी झाली आहे तुमची आता? झोप माझी 6 तास आहे. नाही, झोपेची 6 तासात शांत झोप लागते का? हो 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 हो. 4:15 ते 4:30च्या दरम्यान मी उठते. उठल्यानंतर तुम्ही जसं मला म्हटलात की काहीतरी छंद असेल तुमचा, काही गाणे ऐकायचं असेल काय, मी भोपाळी गाणी लावते आणि ऐकून घेते. 5-5:30 झाले की उठते, खाली अंगठा वगैरे झाडून येते आणि मग फिरायला जाते. बेटर दिवस जातो. छान, खूप छान. ओके. आणि असंच आता फॉलो करत राहा. हे खूप महत्वाचं आहे की स्वतःला त्याच्यात कंटिन्युटी ठेवणं, कारण बदल हा हळूहळू होत असतो आणि आपल्याला तो बदलही नॅचरली व्हायला हवाय. सडनली खूप बदल झाला तरी सुद्धा तो कधी कधी त्रासदायक असू शकतो. तर तुम्ही समजून हळूहळू तो बदल तुमच्यातला ऑब्झर्व केलात तर जास्त चांगलं राहील तुमच्यासाठी. व्हेरी गुड. या, नेक्स्ट कोण आहे? मी करतो. हा, बोला. व्हिडिओ ऑन होत नाही. नो प्रॉब्लेम. फर्स्ट पॉइंट इज की मला पहिला अलाराम लावायला लागायचं सकाळी उठण्यासाठी, पण आता मी साधारण 10 वाजता 10:30 10:30च्या आसपास झोपतो, तर मला 4:45 ते 5ला बरोबर ऑटोमॅटिक जाग येते.
मी 5:10चा माझा अलार्म लावून ठेवलेला, पण आतापर्यंत एखादी वेळ सोडली तर मला प्रत्येक वेळेस त्याच्या अगोदर ऑटोमॅटिकच जाग येते. 4:45 ते 5च्या मध्ये अलाराम बंद करताय म्हणजे तुम्ही. हा म्हणजे अलार्म बंद करायला लागतो माझा मला. त्याच्यानंतर माझे काही वर्षापासून थोडंसं फास्टिंगचं हे होतं. एका ठिकाणी मी शिकलेलो होतो तेव्हा 36 अवर्सचं फास्टिंग तिथं आम्ही करायचो त्यांच्या अंडर ऑब्झर्वेशन मध्ये. तर ते ओके. हे असल्यामुळे मी आता सुरू करताना काही 16 अवर्सनं केलं, नंतर 24 अवर्सनं केलं आणि एकदा 36नं केलं, कारण मला त्याचा म्हणजे प्रायर एक्सपिरियन्स किंवा हे आहे त्याच्यामुळे. तर ओव्हरऑल माझं आतापर्यंत 92 to 87 म्हणजे 5 किलो अराउंड वेट कमी झालेलं आहे. त्याच्यानंतर म्हणजे दिवसामध्ये असं काही म्हणजे थोडंसं कूल वाटतं, असं वेगळं. आता तर मी शब्दामध्ये नाही सांगू शकत, पण इतर वेळेपेक्षा इतर दिवसांपेक्षा थोडंसं वेगळा अनुभव जाणवतो असं. पीसफुल, शांत हा आणि आणि ब्लड प्रेशर मी मॉनिटर करतोय, पण सो ओके. फार बीपी मध्ये माझे काही चेंज मला जाणवलेलं नाही. पण ओव्हरऑल बाकी सगळ्या गोष्टींमध्ये सगळं पॉझिटिव्ह गोष्टी मला. असतंय ते कमी पाहिजे व्हायला असं तुमचं हे आहे का? कमी आहे? काय आहे बीपी तुमचं? बीपी माझा ऑन एन ॲव्हरेज 100/140 असतो पहिल्यापासूनच, म्हणजे आता 5-6 वर्षापासून असतो तसंच आहे. आणि मध्ये पण एकदा वेट बऱ्यापैकी कमी झालं होतं माझं, तर तरी पण तेवढाच होता. आताही तसे पण मी मॉनिटर मेडिटेशन मेडिटेशन करता तुम्ही? करतो, पण मध्ये मध्ये काही वेळेस गॅप होतो माझा, कन्सिस्टन्सी राहत नाही. ओके. पण ते मेडिटेशन खूप महत्वाचं आहे. जर बीपी तुमचं नॉर्मल करायचं असेल तुम्हाला, तर मेडिटेशन खूप हेल्प करेल. कारण बेसिकली तुमच्या न कळत मनामध्ये खूप काही स्ट्रेस जो साठलेला असतो तो बाहेर जायला पाहिजे, आणि तो मेडिटेशननी सहज बाहेर जातो. किंवा अजून एक म्हणजे तुम्ही एक ग्रॅटिट्यूड लिहायला लागता, तसंच एक डायरी लिहा किंवा रोज एक पान लिहा जे मनामध्ये आहे, कोणाला तरी सांगायचंय, खूप चांगलं वाईट जे काय असेल ते, तो जे साठलेलं असतं ते बाहेर काढ, तरी सुद्धा खूप नॉर्मल होऊन जातं. कारण ते ब्रेन आणि हार्ट आणि स्टमक या तिघांमधलं एक कनेक्शन. त्या थॉट्स मला कधी कधी त्रासदायक असतात, कधी कधी कोणाकोणाचा राग येतो, लोक असं का वागतात, तसं का वागतात, ते काही सगळं आपल्याला, कारण आपण एक सिस्टमॅटिक असलो, लोक नसली तरी एक फ्रस्ट्रेशन असतं. कोणाविषयी राग नसतो आपल्याला बरेच वेळा, पण जे घडत असतं आसपास त्याच्याविषयी लिहून टाका, बघा तुम्ही फरक पडतोय का तुम्हाला. ओके. ओके. कारण साधारणपणे ते 100 जे आहे ते त्रासदायक आहे, ते 80-90ला आलं तरी चांगलं आहे. कारण वरचं ठीक आहे, ते 120, 130, 140 वयाप्रमाणे इकडे तिकडे होतं, पण खालचं आहे ते 100 इज नॉट गुड, ते खाली जायला पाहिजे. ओके. ट्राय करून बघा, काही असलं तर ते लिहून काढून टाका, किंवा सम डिफरंट वेज. आम्ही BST करायला सांगतो खूप लोकांना, भावसमाधी, ज्याच्यातनं तुम्ही आत साठवलेलं सगळं, त्यात पण ते लिहूनच काढायचं असतं सगळं. त्या प्रकारचं काही तुम्ही ट्रेनिंग घ्या ज्याच्यामुळे माइंड क्लिअरन्स होऊन जाईल तुमचं. ठीक आहे, बट अदरवाईज गुड. आणि हे तुम्ही 2-3 महिने करा, मग तुम्हाला जाणवेल फरक. ओके. तुम्ही याच बॅच मध्ये जॉईन झालायत, राईट? हो हो, याच वेळेस. म्हणजे 15 दिवसात तुम्ही खूप बदल एक्सपेक्ट करू नका बीपी मध्ये, पण तुम्ही एक हो महिनाभर जेव्हा कराल, तेव्हा तुमचे गुड बॅक्टेरिया, थॉट्स, विगस नर्व जसं ऍक्टिव्हेट होत जातं, तस तसं या गोष्टी हळूहळू बदलत राहतात. आणि स्लो अँड स्टेडी इज अ गुड चेंज ऍक्च्युली. ठीक आहे. हो. ओके, व्हेरी नाईस. नेक्स्ट कोण आहे? व्हेरी गुड. तुम्ही अनम्यूट करा आणि बोला. मी कोणाची नावं घेणार नाहीये, कारण तुम्ही जेवढं मला सांगाल त्याच्याप्रमाणे मला तुम्हाला अजून काय सांगायचं हे ठरवता येईल. येस, सीमा पत्की, तुम्हाला सांगायचं? हो हो. या, सांगा. हा, नमस्कार. सगळ्यात पहिले तर काय मला ना उगाचच कॉफी प्यायची किंवा चहा प्यायचं उगाचच काहीच कारण नसताना जेवल्यावर अशी मध्यंतरी ते काळात सवय लागली होती. तर ती म्हणजे मोडली आता. आणि त्याच्यामुळे उलट शांत आणि छान वाटतं. नंतर मला लक्षात यायचं की ते चहा किंवा कॉफी अर्धा कप पाऊण कप रोज उगाच कारण नसताना त्याच्याने उलट इरिटेट व्हायचं. म्हणजे मला ते नको असायचं, पण काय प्यायची. तर आता जे म्हणजे मी तशी उशिरा फारसं नाही जेवत, 8च्या आत होतं जेवण.
पण ती चहा कॉफी रात्रीची म्हणजे सकाळी पण नाहीच घेत, तर ती जी काही बंद झालं ना रात्रीचं उगाच टाइमपास असल्यागत, तर त्याच्याने मला सकाळी पण फ्रेश वाटतंय. म्हणजे हा एक मोठा हे झाला असं. आणि सकाळी पाणी वगैरे न पिता म्हणजे मोशनला व्यवस्थित हे होते, तो एक चांगला बदल झाला. आणि आहारात पण तुम्ही म्हटल्या तशा वेगवेगळ्या गोष्टी मी ऍड करतेय. आणि साधारणपणे 14 ते 16 तासाचा होतो, कारण माझं काय ऑफिसला 2 दिवस मॅन्युअली जाऊन बाकीचं वर्क फ्रॉम होम असतं. मग जेव्हा जाते तेव्हा थोडंसं इकडे इकडे सकाळची वेळ होते, त्यामुळे मी शक्यतो सकाळचं जेवण 12च्या आतच होतं माझं. पण दुपारच्या वेळात ना म्हणजे अगदीच काही खात नाही असं नाही होत. म्हणजे पण हा मध्ये मेन हा लक्षात ठेवा, जर हं, तुम्हाला भूक लागली तर खाण्यात हा काहीच चूक नाही. पण हा मला भूक लागली आहे हे समजायला लागणं ही हा माझ्यासाठी पहिली. ओके, हो. दॅट्स गुड, नो म्हणजे प्रॉब्लेम. भूक लागली तर पण असं फळ किंवा असं ताक म्हणा, फळ म्हणा. आता गरमी खूप येतं दुपारच्या वेळेला, ताक ते पण म्हणजे मी घरी बनवलेलंच, असं बाहेरचं हे नाही. तर असे आणि बीपीची मात्र माझी गोळी आहे, ते एक मला काय करायची आहे. पण ते काय होतं मेनोपॉजच्या ह्याच्यामध्ये मग डॉक्टर म्हणतात की नाही ते बीपीची गोळी म्हणजे आता साधारणपणे 7 एक वर्ष झाली असतील ती ओके, चालू होणार. नाही, आणि आता हार्मोन डिस्टर्ब होतात ना, हा तर सेटिंग जसं व्हायला लागेल तसं तुमचं बीपी पण गोळी गरज नाही राहणार तुम्हाला. पण म्हणजे त्याच्या तशी तर 6-7 वर्षापूर्वीच लागली, पण मी डॉक्टरांना असं म्हणते की मध्ये मध्ये, तर ते म्हणे की नाही आता मेनोपॉजच्या ह्याच्यानं गेल्यावर मग आता शक्यतो नाही हे करतायत. पण मला असं मनातून वाटतं की हळूहळू कमी करून तरी ती म्हणजे टेलमा 20ची ती टेलमा 40 आहे माझी आता. आणि हा ती डॉक्टर तुम्हाला कुठल्याच गोळ्या थांबवायला सांगणार नाहीत, ते म्हणतील नका. पण हा त्यांना थायरॉइडची गोळी होती आणि ती हा जन्मभर आता घ्यायचीच आहे तुम्हाला. ओके, हा तुम्ही एक दिवस गोळी घ्या, मग दुसऱ्या दिवशी घेऊ नका. असं हा अल्टरनेट करा, एक 8 दिवस, हा त्याच्यानंतर 3 दिवस घेऊ नका, त्याच्यानंतर 3 दिवस घेऊ नका. असं करत तुम्ही ती बीपीची गोळी, कारण तुमच्या हृदयाला विदाऊट गोळी हा नॉर्थिंग करायची सवय तुम्हाला लावायला लागेल. कारण लावलं. तुमच्या हृदयाला तुम्ही त्या गोळीच एक पुश दिलेला आहे, आणि त्यात बाहेर येण्यासाठी ती सडनली थांबू नका. बाहेर या, आणि जितके तुम्ही नॅचरली शांत व्हायला लागाल, जितके गुड बॅक्टेरिया वाढतील, जितका तुमचा विगस नर्वचा टोन वाढेल, ऑटोमॅटिक तुमचा रक्तदाब हा नॉर्मल व्हायला लागेल. मग अशा वेळी काय करायचं, 2 दिवस गोळी नाही घेतली तर तिसऱ्या दिवशी गोळी घेण्याआधी बीपी चेक करायचं आणि ते नोट डाऊन करायचं. असं तुम्ही एक महिनाभर तुमचं 2 अल्टरनेट दिवस, 2 दिवसांनी, 3 दिवसांनी, 1 आठवड्यांनी, आणि बीपी हे करा, चेक करा. आणि जर तसंच राहत असेल, मग तुम्ही डॉक्टरला सांगा की माझं आता बीपी वाढत नाहीये, मग मी काय करू. कारण जनरली डॉक्टर रिस्क घेणार नाही. ते मध्ये मध्ये त्यांच्याकडे जात असताना ते हायर साईडला यायचं, मग ते म्हणायचे हायर साईडला येते, मग कशी तुमची हे कमी करणार मी, असं ते. तर पहिले तर महिनाभर म्हणजे मी मॉनिटर करा. तुमच्याकडे हा, आहे, त्यामुळे हं, तुमच्या ब्रेनला माहिती आहे की हे माझं आहे. पण आता हं, आपण जनरली डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरच बघणार आहेत काय असेल बॉ, काय असेल बॉ, आणि टेन्शननी ऍक्च्युली वाढतं. हं, न करता स्वतः घरात मॉनिटर करा. हं, मग तुमच्या मनाला कॉन्फिडन्स आहे की आता नॉर्मल यायला लागलेलं आहे, आता हं. डॉक्टरकडे गेलं तरी तेच यायला पाहिजे, मग तिथं ते बरोबर आहे. ओके, हो. करून बघा असं तुम्ही. हो. आणि बाकी ऍक्च्युली झोपेचा पण जरा मला तो साऊंड स्लीपचा बरेच वर्षांपासून म्हणजे हे प्रॉब्लेमच म्हणायचं. पण आता नाही, म्हणजे हळूहळू ते असं एकदम सडन तर हे नाही. पण माझंच मला असं वाटतंय की रात्री ग्रॅटिट्यूड लिहिल्याने, किंवा आपण जे मनाशी पॉझिटिव्ह, जे तुम्ही त्या दिवशी म्हटलेलं ना की आय एम हेल्दी, किंवा आता मी म्हणते की माझं बीपी नॉर्मल आहे, मला शांत आणि गाढ झोप लागते, ह्या वाक्यांनी फरक करतोय माझ्या ह्याच्यावर. म्हणजे समूह मला असं वाटतंय की आता काही काळात माझं ते हळूहळू सुधारते आणि 100% सुधरेल असं तर माझंच मला वाटतंय. तो एक मला खूपच चांगला माझ्यामधला हे वाटलं. व्हेरी गुड. हा हळूहळू स्वतःचाच कॉन्फिडन्स वाढवण्याची गरज खूप असते, आणि म्हणूनच मी म्हणते की एक बॅच करून
मला कोणीच थांबवायला पाहिजे असं वाटत नाही. 2-3 नंतर रिअल नॉलेजची तुम्हाला सवय लागेल, प्रोसेसची सवय लागेल आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःला ऑब्झर्व करायला लागाल बदल काय होतोय. पण हो. 1 दिवसात काय होतं, बदलाला सुरुवात होते. हळूहळू त्याला ऑब्झर्व करायची पण मग सवय लागायला लागते आणि हो. तुमचा स्वतःवरचा विश्वास वाढला तर मग सोशल जेटलॅग तुमचा कमी व्हायला लागतो. हो, ते तर खूप आहे माहितीये का. म्हणजे जर जनरल गप्पांमध्ये ना असं फ्रेंड्स म्हणा किंवा आपले कझिन वगैरे बहिणी भावंड्या तसंच की माझं ना 20 वर्षापूर्वी सिझर झालं, अजून स्पाईन मध्ये दुखतं. तर मला तर खरंच आठवत नाही, माझंही म्हणजे वेगळ्या कारणास्तव पण झालंय सिझर. पण मला तर तू 17 वर्षाचा आहे, मला तर नाही बाबा कधी असं आठवलं. आणि ज्या त्या भेटतील ना ते कौतुकाने सांगतात, माझ्या याला 20 वर्ष झाली, माझ्या याला 25. म्हणजे ती कौतुकाची गोष्ट आहे का माझं ती कंबर दुखते, पाठ दुखते स्पाईन मधल्या इंजेक्शननी. तर मला तर टचवूड असं काय कधी जाणवलं नाही की बाबा स्पाईन मध्ये घेतलेल्या ह्याच्यानी. म्हणजे ते ठीक आहे, तेव्हा घ्यायला लागलं विसरले, पुढे गेल्या. आणि आपण जर बघितलं ना तर 40-45 प्लसच्या एज ग्रुप मध्ये ना सगळेजण अगदी रीतसर म्हणतात की नाही नाही अगं आता ते गुडघे दुखणार, म्हणजे दुखतातच बुवा. आता मी म्हणजे असं म्हटलं ना की आता मी ना 50 प्लसला योग शिक्षक झाले, तर लोकांना माझ्याच सर्कल मधल्यानं एवढं आश्चर्य वाटलं, कारण की हेल्थ इश्यूज खूप जास्त असल्यामुळे त्यांना असं वाटलंच नाही की ह्या एजला अभ्यास करून परीक्षा कसं बाबा देऊ शकतो. पण माझी ती आवड होती आणि मी ते केलं. पण म्हणून मी आता असं काय करते, शक्यतो जे निगेटिव्ह चर्चा असतात ना त्या ह्याच्यापासून मी थोडीशी दूर राहते. कारण तेच तेच असं काय म्हणजे 40 प्लसला हे होतच, 50 प्लसला हे होतच. तर त्याच्या ते करत राहतात आणि झालं की नॉर्मल वाटायला लागतं, कारण सगळ्यांनाच होत आणि त्याच्या हा, आणि मला आता एक्झॅक्ट उलट वाटतं की असं कशाला ते व्हायला पाहिजे. नाही, जोवर आपण आहे तोवर एकदम कम्फर्टेबल ओके जसे आहोत तसं छानच राहायलाच पाहिजे. आमच्या इथे मला माहित नाही महाराष्ट्रात, पण आपण देवळात गेलो की आशीर्वाद जो मिळतो ना त्याच्यामध्ये तिथे काही आश्रमांमध्ये खूप वेळा हे करतात आणि खूप साऱ्या देवळांमध्ये सुद्धा किंवा खूप पूजा केल्यानंतर लोक एक खूप छान श्लोक म्हणतात, अनायासेन मरणम विना विना दैवेन जीवन. म्हणजे काय तर कुणाही वर डिपेंडंट न राहता मरण यावं, हात पसरावा न लागता जगू द्या. कोणाच्या वेळी कोणावर डिपेंडंट असू नये, जगताना कोणाकडे हात पसरावा लागू नये असं जीवन असावं, असा आशीर्वाद देण्याची इथे किंवा असा आशीर्वाद मागण्याची खूप प्रथा आहे साऊथ मध्ये, की मला असा आशीर्वाद दे देवा की मी मरत असताना ठक्कन मरू शकेन आणि मी जगत असताना माझे हात वर असतील, माझे हात खाली नसतील, असा एक आशीर्वाद मागण्याची तो खूप महत्वाचा श्लोक आहे. आणि हे जीवन हे जेव्हा मिळेल जेव्हा आपण आतमध्ये हॅप्पी आणि कॉन्फिडंट असू की 90व्या वर्षी पण मी सगळं काम स्वतः करू शकलं पाहिजे, हा एक आपला संकल्प असला पाहिजे की कुठल्याही वर्षी मी माझं काम स्वतः करू शकलं पाहिजे. आणि दॅट्स पॉसिबल जर ते तुम्ही ठरवलं. व्हेरी नाईस, व्हेरी गुड. नेक्स्ट या वंदना, तुम्ही पण सेकंड थर्ड करताय ना आता? जय गुरुदेव मा. माझा थर्ड क्लास आहे. माझं सेकंड क्लासमध्ये माझं 62 वेट होतं, आता 59 झालंय वेट. आणि मॉर्निंग वॉकला मी जायचे, पण स्पेशली उन्हामध्ये उभा राहत नव्हते. 40 to 45 मिनिट वॉक करत होते. आता 10 मिनिट मी ऊन घेते, त्यामुळे रात्री पण मला 10:30-11 नंतर छान झोप लागते, मध्ये जाग येत नाही. अलारामची गरज नाही, पण मी मुलींची शाळा असते म्हणून अलाराम लावून ठेवते, तरी 5:30-6च्या आसपास जाग येऊन जाते. आणि संध्याकाळी 7ला आणि दुसऱ्या दिवशी 9ला खाते, तर मग माझं 12 to 14 आवर फास्टिंग होऊन जातं. व्हेरी गुड. त्यामुळे आता हेल्दी वाटतं का तुम्हाला? कारण तुमचं यंग एज आहे आणि आता तुम्ही इंटरनल हेल्दी राहिलात तर खूप वर्ष असं हेल्दी राहण्याची पॉसिबिलिटी वाटते. इट्स व्हेरी नाईस. मला फक्त एक प्रॉब्लेम हे होतं की मी घरचं खाल्लं तर मला त्रास होत नाही, पण कधी कधी बाहेरचं खाण्यात येतं ना, तर मग माझं पोट दुखतं किंवा ऍसिडिटी, ढेकर वगैरे हा प्रॉब्लेम येतो मला. ते बरोबर आहे. थोडे दिवस स्वतःला प्युरिफाय करत राहा. आणि काय असतं ना की पांढऱ्या वॉलवर काळा डाग खूप लवकर दिसतो आणि काळ्या वॉलवर काळा डाग दिसत नाही. तसं कचरा खाणाऱ्यांना थोड्याशा कचऱ्यानी काहीच फरक पडत नाही, पण आपण जेव्हा इतकं प्युअर राहतो ना
तेव्हा थोडासा डिस्टर्बन्स पण त्रास देतो. आणि त्याच्यासाठी तुम्ही आता एक करा की जेव्हा बाहेर खाल, ओके, जेव्हा बाहेर खाल किंवा बाहेर पाणी प्याल, तर ती प्लेट घेतल्यानंतर तुमच्या हाताने त्याला असं एनर्जाइज करा. अच्छा. आणि त्याला स्वतःच्या शरीराशी त्या अन्नाला त्या पाण्याला एक लेवलला आणा आणि खाऊन बघा. 1-2 मिनिटं तुम्ही मग अन्नपूर्णे सदापूर्णे म्हणा किंवा ओम नमः शिवाय म्हणा, तुमचा ज्या काही देवाचा त्यावेळी मनात येईल, जो काही मंत्र पाढे जे काही तुमच्या त्यावेळी मनात येईल, हाताने एनर्जी द्या त्या फूडला आणि मग भाषण करा. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही खाऊ शकाल. तुमच्या शरीराला तुम्ही त्याला सिंक मध्ये आणलंय, ते त्रास कमी देईल तुम्हाला. हे करून बघा. कारण मी मी खूप ट्रॅव्हल करते आणि मला तरी बाहेर हॉटेलमध्ये राहावं लागतं ऑफिसच्या कामासाठी. आणि हॉटेलमध्ये राहिल्यावर आपल्याला त्यांच्या मेनू कार्ड प्रमाणेच चॉईस असतो. मग त्यातलं सुद्धा काय घ्यायचं आणि ते कधी खायचं. त्यामुळे मी न खाता राहिलेले दिवस खूप आहेत. आणि आता तर असं झालंय की त्या हॉटेलमधले जी वेटर असतात ते मला सांगतात, मॅडम तुमच्यासाठी आम्ही ढोकळा बनवून ठेवलाय बरं का. त्यांना माहितीये की मी ढोकळा खाते आणि त्याच्यावर फोडणी नाही पाहिजे. असं ते हळूहळू आता त्यांना कारण मी एनर्जाइज करताना त्यांनी बघितलं. मग ते माझ्याशी येऊन बोलतात, तुम्ही काय करता, तुम्ही इतकं फिरता. आणि त्यांना वाटत होतं की मी TCS मध्ये म्हणजे काय सगळे यंग ग्रुपच असतात असं. ते म्हणलं नाही, मी रिटायर झालीये पण तरी सुद्धा मी आता कन्सल्टंट म्हणून काम करते. हा मॅडम शक्यच नाही, तुम्ही दर महिन्याला येता आमच्या इथे राहता आणि तुम्हाला कधीच आम्ही कुठली हे डोकं दुखतंय हे होतंय असं कधीच बघितलं नाही एवढं काम करून. मग त्यांनी मला आता मला जे पाहिजे ते फूड ते माझ्यासाठी तयार करतात आणि देतात. तर तुम्हाला स्वतःला त्या फूडशी एनर्जाइज करा. फूड तेवढं पाहिजे तेवढं जाईल आणि हळूहळू लोकांनाही कळायला लागेल तुमची गरज काय. आणि याच्यासाठी थोडा वेळ द्या स्वतःला. बाहेर आपण आता काय ठेल्यावर खाल्लं तर त्यांनाही माहित नसतं, आपल्यालाही माहित नसतं. पण एनर्जाइज करण्यानी, एनर्जाइज नाही करत तर आपण या दोन एनर्जीजना समांतर आणतो आणि मग ते आपल्याला सोपं होतं. पाणी स्पेशली, पाणी खूप त्रास देतं अन्नापेक्षा सुद्धा. आणि पाण्याचं व्हायब्रेशन अन्नापेक्षा जास्त स्ट्रॉंग आहे. करून बघा आणि फरक बघा. मग पुढच्या वेळी मला सांगा काय होतं. हा, मी नाही तर फ्रूटच घेऊन जाते सोबत. बाकीच्यांना म्हणते तुम्ही खा. काही चॉईस नाही राहत. हा. करून बघा जेव्हा फ्रुट्स खा. मग अशा वेळी घरात केलेला चिवडा लाडू काहीतरी घेऊन जाणंही चांगलं. ड्राय स्नॅक्स ज्याला म्हणतो आपण, दॅट्स बेटर. पण जेव्हा वेळ नाही होणार किंवा जास्त लॉंग जर्नी आहे, जास्त वेळ कोणाकडे तरी गेलं आणि कोणी दिलंय, काही वेळा असं येऊ शकतं त्यांनी घातलेली मिरची, त्यांनी घातलेलं तेल हे आपल्याला सूट होत नाही. तर बघा करून, तुम्हाला फरक पडेल. ठीक आहे. आणि कधी कधी अशी एखादी गोष्ट आठवली ना तर एकदम असं चेस्ट मध्ये धसकन असं हे होतं, असं चमक निघल्यासारखी. आपण एकदम कसं टेन्शन घेतो ना, तर कधी कधी असं होतं की अरे आपल्याला हे आठवलं की एकदम हे होतं. होईल हळूहळू भीती कमी वाटते. गोळा करायला पाहिजे. हम्म. मी काल जे 4 हॉर्मोन सांगितले ना, हा हा. तुमचं ऑक्सिटॉसिन आणि ती सगळी गोष्टी वाढवायला लागलात ना, हॅपीनेस हार्मोन, हळूहळू ते सगळं बाजूला होईल. कारण हे टेन्शन, स्ट्रेस हे काय असतं आपल्या मनानी, त्यातनं बाहेर येण्यासाठी आपलं स्वतःचाच कॉन्फिडन्स आणि हॅपीनेस हार्मोन्स वाढले पाहिजेत. आणि त्याच्यासाठी लव्ह युअर सेल्फ हा एक छोटासा हे आहे. जे आहे थायरॉइड पण आहे ना. आणि कालपासून मी उन्हात बसून व्हेगस नर्व्ह ऍक्टिव्हेशन पण चालू केलंय. व्हेरी गुड. डायरेक्ट मध्ये 8:30 to 9 मध्ये मी चालू करू. जय जय गुरुदेव मा. सीमा, सोनाली, जयश्री, कोणीही तुम्ही अनम्यूट करा आणि शेअर करा. आजचा सेशन मेनली शेअरिंग वरच आहे. जय गुरुदेव मा. हा? मी सीमा बोलते यात्रे. बोला. ऍक्च्युली सॉरी, मी बरेचदा बाहेरगावी होते त्यामुळे मी खूपदा क्लास नाही केला. पण मी जेवढं केलंय त्यामध्ये मी 10 शिवाय काही खात नाहीये सध्या. आणि संध्याकाळी 7-7:30च्या आत खाणं संपून टाकते. संध्याकाळी मी सूप सुरू केलंय भाज्यांचा. आणि दुपारी जेवते
पण पुढच्या वेळी मी रेग्युलर क्लास करेल. म्हणजे यावेळेस मला खूप वेळ देणं नाही झालं. करा, दरवेळी नवीन काहीतरी मिळेल. कारण मी पण सांगताना दरवेळी सेम सांगत नाही, हा माझा पण प्रॉब्लेम आहे. कारण मी हा पण दरवेळी नवीन शिकत राहते तुमच्या प्रश्नातनं, आणि दरवेळी हा काहीतरी त्या 21 पैकी 2 दिवस तरी काहीतरी नवीन येत राहतं. तर इवन आय एम हम्म, लर्निंग थ्रू युअर क्वेश्चन्स. ठीक आहे, हम्म. त्यामुळे करू शकता, नो आणि प्रॉब्लेम. सध्या युरिन इन्फेक्शनचा त्रास होतोय, त्यामुळे मी 2 दिवस झाले झोपूनच आहे. ओके, हे सगळं होत राहतं, पण हा हळूहळू फॉलो करत राहा, थोडी हो थोडी हो. quality वाढत राहील. ठीक आहे, ओके. जय गुरुदेव. जय गुरु. येस मंगल. त्याच्यात सगळ्यात अगोदर जे मला आवडलं ना, ते म्हणजे सेल्फ अवेअरनेसची प्रॅक्टिस खूप छान होते. तुम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या बॉडीवर, तुम्ही जे सुरुवातीपासून सांगितलं ना, की तुम्ही तुमच्या बॉडीवरती लक्ष ठेवा, काय हालचाल होते किंवा काय होते चेंजेस. तर ते एक पॉइंट खूप ऑब्झर्वेशन 14 दिवसाचं खूप छान झालं. तसं मी करते प्रॅक्टिस, पण काय होते कधी कधी थोडस इकडे तिकडे मन गेलं की विसरून जातो. पण आता ह्याच्यामध्ये ही प्रॅक्टिस खूप छान झाली 14 दिवसात. आता शारीरिक बदल म्हटलं तर खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये एवढं केअरिंग नव्हतं. जसं आपण अन्नमय कोश, प्राणमय कोश सगळ्या ह्याच्यावरती काम करतो, पण अन्नमयला फिजिकल एक्सरसाइजच पकडली जाते. आणि अन्न जे मेन आहे कसं खायचं आणि केव्हा खायचं हा विचार मी कधी केला नव्हता. त्याच्यात मला हे खूप छान शिकायला भेटलं. आणि शारीरिक बदल म्हटलं तर माझं ना दिवसातून ऍटलिस्ट 2-3 वेळेस एक्सरसाइज होते. त्याच्यामध्ये मी फिजिकली स्वतःसाठी असते आणि बाकी शिकवण्यासाठी करते. तर इंटेन्स लेवलला मला काय व्हायचं की जास्त एक्सरसाइज वगैरे केली की चहा किंवा काहीतरी गोड खावंसं वाटायचं. पण आता काय होते, बाहेर थोडस बसली का पाणी पिलं तरी सफिशियंट आहे. म्हणजे मला एवढी गरज नाही पडत आहे की काहीतरी हवंय. आणि आंतरिक बदल म्हटलं ना तर अतिशय कूल वाटते, हलकं. म्हणजे जसं आपण मेडिटेशन मध्ये आपली बॉडी राहते ना, की शांत आहे, कूल आहे, आपल्याला जास्त विचार करण्याची गरज पडत नाही कुठे. आणि खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये पण काय करायचंय म्हणजे एवढा विचार नव्हता अगोदर करत, की जे आहे अवेलेबल आहे ते करा आणि पटकन खा. आता ते पण व्यवस्थित सेट झालंय. आणि आश्चर्यकारक बदल म्हणजे की जी फिलिंग असते की एकदम लाईट लाईट वेट जे आपण, तर ते सगळ्यात जास्त अनुभव मला ह्या 14 दिवसात भेटला. आणि खाण्यापिण्याचं म्हटलं तर असं काही वाटत नाही की खाल्लंच पाहिजे, मला तेवढं केलंच पाहिजे, पोट भरलंच पाहिजे. म्हणजे एकदम आपण म्हणतो ना की सफिशियंट आहे. संतृप्तीचं फिलिंग हा. येतं. तर ह्या आणि संकल्प म्हणजे हे फॉलो करणार आहे मी कंटिन्युअसली. आणि चेंज म्हणजे माझे सध्या काय होते की म्हणजे 8 वाजतात, मला 7:45च्या आसपास खायला होते. तर ते थोडासा अगोदर वेळ फोन कर, होईल हळूहळू. तुम्ही त्याच्यामध्ये एक योगा ट्रेनर असल्यामुळे हम्म. शिकण्यासाठी खूप काही भेटलं की ज्याचं मला कधीही नॉलेज नव्हतं. म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी प्राणायामावरती तुम्ही करता, मनोमयवरती मेडिटेशन करताय, प्राणायाम करताय, फिजिकल एक्सरसाइज करताय, पण मेन जो बेस आहे किंवा रूट आहे त्याच्यावरच वर्क करत नाही. ते आता तुम्हाला जाणार. व्हेरी गुड, हो. गुड. येस, नेक्स्ट कोण आहे? जय गुरुदेव मा. ते हा मामा, आधी माझं खूप असं मी लेट उठायची, आता माझ्याने फरक पडलाय, लवकर उठते आता. हॅलो, हा, नाव सांगा तुमचं. सुप्रिया. सुप्रिया. सुप्रिया, बोला. आधी मला सारखं खायचं वाटायचं की एक एक तासाने असं हे ते, म्हणजे बाहेरचं जंक फूड. आता ते बंद झालेलं आहे माझं, ते आता मी खात नाही. आता फक्त जरा रात्रीचं थोडं जेवणाला लेट होतो जेवायला, म्हणजे पहिल्यापासून जरा लेट जेवायची सवय होती, ते मी फॉलो करेन. म्हणजे लवकर लवकर जेवायचा प्रयत्न करेन. आणि मला चहा खूप प्यायला आवडायचा आधी, आता तो खूप कमी झालाय माझा. आणि तुमच्या मार्गदर्शनाने खूप चांगलं चाललंय, मग ते अजून मी पुढे माझ्या लाईफमध्ये फॉलो करेन. येस, तुम्ही नेक्स्ट बॅचला पण कंटिन्यू ठेवा. ऑटोमॅटिकली तुमचं ते 10, 9, 8, 7, 6ला आलं, 6:30ला जेवायला लागलात तर तुम्हाला बाकीचे खूप बदल समजायला लागतात. येस येस. गुड. जयश्री काळे, तुम्ही हात वर केलाय, तुम्हाला सांगायचं. हा, ऍक्च्युली मला म्हणजे पॉझिटिव्ह बेनिफिट मिळालेत. मी म्हणजे सेशन सुरू झाल्यापासून सूर्योदय आणि सूर्यास्त याच्यामध्येच जेवते.
आणि माझं ओव्हरऑल वजन फक्त 1 किलो कमी झालंय पण. आणि मला थोडस जरा बीपीचा पण त्रास आहे. तो अजून एवढा नॉर्मल आला नाही अजून. आणि वजन पण फक्त 1 किलो कमी झालं. पण मी सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्हीच्या मध्ये जेवते. फक्त माझा प्रॉब्लेम एक होतोय, सूर्यास्ताच्या आधी मी जेवल्यानंतर मला सूर्योदय झाल्यानंतर, जे तुम्ही म्हटलं की सूर्योदय झाल्यानंतर 2 तास काही खायचं नाही, म्हणजे उठल्या उठल्या 2 तास काही खायचं नाही, तर ते माझ्याच्याने होत नाही. उठल्या उठल्या मला काहीतरी खायची सवय आहे, किंवा नाही खाल्लं ना की खूप डोकं दुखतं आणि मळमळ असं ऍसिडिटी सारखं होतं. तर तेव्हा काय करायला पाहिजे, हा, मग किंवा जास्तीत जास्त बेनिफिट होण्यासाठी अजून, म्हणजे वेट लॉस पॉईंट ऑफ व्ह्यू अजून काय करायला पाहिजे? तेव्हा तुम्ही सकाळी कांजी घ्या. ओके, अच्छा. तुम्ही काही खाऊ नका. हम्म. ची कांजी किंवा बीटरूटची कांजी किंवा गाजराची कांजी किंवा रागीचं कांजी, अशी वेगवेगळी रोज कांजी घ्या तुम्ही. आणि ती जितकी पातळ असेल तितकी चांगली घ्या. म्हणजे ती तुमच्यासाठी बेसिकली जी ऍसिडिटी आहे ना त्याला अल्कलाईट करेल. तुमच्याकडे ऑलरेडी तुमचं ब्लड ऍसिडिक आहे, म्हणून तुम्हाला ती ऍसिडिटी किंवा डोकं दुखणं वगैरे होतं. तर तुम्ही सकाळी कांजी घ्यायला सुरुवात करा आणि ते तुमचं फर्स्ट फूड ठेवा. मग तुम्ही 9-10 वाजता ब्रेकफास्ट घ्या. कांजी तुम्ही सकाळी 7-8 वाजता घेतली तरी चालेल. मग कांजीच्या ऐवजी जर फ्रुट्स खाल्ले डायरेक्ट तर चालू शकेल का सकाळी? फ्रूट मध्ये फक्त केळं चालेल किंवा पेरू चालेल किंवा पपई चालेल, पण ते सुद्धा तुम्ही खूप खाऊ नाही शकणार. ते तुम्ही एक 3 पीस खाल्ले पाहिजेत, कारण फ्रूट ही जास्त ऍसिडिक असतात. खूप सारी फ्रुट्स ऍसिडिक असतात. ओके ओके. अच्छा. तर तुम्ही आता आंबा खाल, पण मग तो अर्धा आंबा खाणं काही शक्य नाही, मग ते एकदा खायला लागले का 2-3-4-5 खावेशा पोट भरत नाही आणि लवकर पोट घालतो पण. पोट नाही सांगणार अशा वेळी ज्यांना ऍसिडिटी आहे, त्यावेळी तुम्ही शांतपणे कांजी घ्या. किंवा दुसरं म्हणजे चुरमुरे, फ्रेश चुरमुरे. पण खाताना एक 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 चुरमुरा खायचा, जिभेवर ठेवायचा, तो सॉफ्ट झाला की खायचा. चुरमुरा ठेवायचा, सॉफ्ट झाला की खायचा. किंवा मग सीताफळ किंवा हे एक एक दाणा काढायचा आणि खायचा. कोणी काढून दिलेलं नाही. ओके ओके. मग ते चांगलं आहे तुमच्यासाठी. अच्छा. तसं नॉर्मली फ्रुट्स खायची योग्य वेळ कुठली दिवसभरात, सूर्योदय ते सूर्यास्तामध्ये? सूर्योदय ते सूर्यास्तामध्ये फ्रुट्स खाण्याची योग्य वेळ कोणती? योग्य वेळ कोणत्या वेळेला खायला पाहिजे? सूर्यास्ताच्या आधी कधीही खावं. सूर्यास्तानंतर खाल्लेली फळं ऍसिडिक होतात. काही जण म्हणतात जेवणाच्या आधी खावं, जेवणाच्या नंतर खावं. मग कधी खायला पाहिजे? मी अशा कुठल्याही याच्यावर विश्वास ठेवणार नाही. तुम्हाला प्लेटमध्ये भरून ठेवा, तर शरीर सांगतं की हे खा, तिथे हात घ्या आणि खा. दॅट्स बेटर. कारण याचे सगळ्याचे वेगवेगळे रिसर्च अवेलेबल आहेत. आधी खाल्लं पाणी आधी प्या काही जण म्हणतात, जेवताना काही जण म्हणतात, जेवल्यानंतर काही जण म्हणतात. कशाचाही काहीही असा रिसर्च झालेला नाहीये की हेच बरोबर आहे किंवा हे चुकीचं आहे, असं काहीच रिसर्च. तर मी सगळ्या या गोष्टींचा अभ्यास केलाय. कुठलाही एक गोष्ट अशी सांगितलेली नाहीये की हेच बरोबर आहे, कारण दॅट डिपेंड्स तुमच्या बॉडीला काय पाहिजे ते. राईट राईट. आणि झोप पण शांत लागते, पोट पण हलकं वाटतं, आणि सकाळी मोशनला पण व्यवस्थित होते. त्याच्यामुळे सगळं असं सुरळीत वाटते. फक्त ते वेट लॉस असं पाहिजे तसं असं जाणवत नाही, होत नाहीये. म्हणून म्हटलं काय नेमकं काय चुकतंय ते कळना. नाही, तुम्हाला ऑटोफेजी मध्ये गेल्याशिवाय वेट लॉस सुरू होणार नाही प्रॉबेबली. पण पहिलं तुम्ही लगेच ऑटोफेजीत जाऊही शकणार नाही, कारण तुमचे लिव्हर फॅटी असू शकते की ज्याच्यामध्ये स्टोअर करण्याचीच त्याची टेंडन्सी आहे. तर वेट पेक्षा पहिली तुमची लिव्हर क्लीन व्हायला पाहिजे, गट क्लीन व्हायला पाहिजे. एकदा का गट आणि लिव्हर क्लीन झाले की वेट इज नॉट अ प्रॉब्लेम. ते ऑटोमॅटिकली मग निघून जाईल, कारण तुमची बॉडी स्टार्वेशन मोड मध्ये असेल कधी कधी. कारण आपण लोक असं करतो ना, कधी फुल डाएट करतो, कधी सोडून देतो, मग कधी काय हेच खात राहतो काहीतरी एकच, मग सोडून देतो. असे वेगवेगळे एक्सपेरिमेंट आपल्या शरीरावर केल्यामुळे आपल्या शरीराला स्टार्वेशन मोड येतो. म्हणजे काय, तर हा माणूस काय वेळेवर काही देत नाही, त्यापेक्षा मी आपलं साठवून ठेवतो, अशा मोडमध्ये जातात. त्यामुळे खूप वेळा रेग्युलर डाएट फॉलो करणाऱ्यांचं पहिल्यांदा 3-4 किलो वजन कमी होतं आणि मग 10-15 ग्रॅम सुद्धा कमी होत नाही, कारण तुमची बॉडी मग त्या नवीन रुटीनला मॉड्युलेट होते.
त्यामुळे मी कधीच हे रुटीन केलं तर असं होईल असं सांगत नाही, कारण बॉडीला कुठलंही रुटीन केलं तर बॉडी त्याच्याशी ऍडजस्ट होते. ओके, त्यामुळे पहिलं तुम्ही स्वतःला इंटरनली क्लीन करण्याचं ध्येय ठेवा. एकदा का तुमचं लिव्हर गट क्लीन झाली की ऑटोमॅटिकली तुमच्या जे फॅट स्टोअर केलेली आहे ती काढून टाकली जाईल. तुमचं 14 तासाचा 12 तासाचा फास्ट हा पहिल्यांदा मेंटेनन्सला जाऊ दे. मग तुम्ही काही एक आठवड्याचा नवरात्रीचा 1 मील अ डे, दॅट्स द बेस्ट थिंग टू डू, ज्याच्यामध्ये तुमचं वजन उतरायला सुरुवात होते. ज्यांचं वजन जनरली स्टक झालंय त्यांनी 1 मील अ डे केलं ना, दिवसातनं एक फुल मील. पण ते करण्यासाठी पहिलं 2 मील्सवर आत्ता तुम्ही येत आहे. एक लंच आणि स्मॉल डिनर किंवा फुल मील एक आणि स्मॉल मील एक, ह्याच्यावर या. आणि मग हळूहळू तुम्ही शरीराला न्या. मग एकदा का वजन उतरायला लागलं की ते ऑटोमॅटिक तुमच्या बेस पॉइंट पर्यंत जाऊन थांबेल. ओके, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. कारण माझ्या सुरुवातीला डाएट फॉलो केलं ते 4-5 महिने, त्याच्यानंतर माझं 5-6 किलो कमी झालं, त्याच्यानंतर बिलकुल कमीच व्हायला तयार नाही. आणि त्याच्यानंतर जे वाढलं ते परत, जे 5 किलो कमी झालं होतं ते परत तेवढंच येऊन थांबलं. म्हणजे असं वाटलं की एवढं सगळं आपण त्रास घेतला होता सगळं वाया गेलं. नाहीच होत, खरंच होतं ते. आणि मग त्याचा जास्त आपल्याला ना विश्वास उडून जातो आपल्यावरचा स्वतःच, हो, की बरोबर. ही सगळी फॅड आहेत. मग मी सांगते की ते न करता तुम्ही स्लो स्टेडी स्वतःवरती हळूहळू ऑब्झर्व करत, म्हणून आम्ही या कोर्सचं नाव पण नॅचरल लिव्हिंग ठेवलंय. राईट राईट. ते नावामुळेच मी जॉईन केलं ऍक्च्युली, नाही तर माझा विश्वासच उडाला होता ते सगळं ते डाएट आणि ते. हे आपण म्हणजे, म्हणून मी म्हणते ना, उपास हा शरीराला त्रास देण्यासाठी नाहीये, तर शरीराला मेंटेनन्स. म्हणजे घरात गेस्ट आले तर मी म्हणते चांगलं झालं कारण आज घर क्लीन झालं. राईट राईट. त्रास फील न करता, कारण गेस्ट आले की जितकं आपण क्लीन करतो तितकं नॉर्मली करत नाही. राईट, नॉर्मली रेग्युलर करतच राहतो, पण येणारे म्हणलं की जास्त करतो. तसं आपल्या शरीराला हळूहळू करत राहिलं पाहिजे. आणि मग मध्येच एखाद दिवस तुम्ही 24 तासाचा उपवास करा, मग हळूहळू तुम्ही 36 तासाचा करा. याचं शरीराला ज्ञान होऊ दे की कसं करायचं, आणि मग तो रेग्युलर शरीर, मग ते करण्याचे फायदे असतात. अदरवाईज तो स्ट्रेस आहे. म्हणजे फास्टिंग किंवा डाएट हा खूप मोठा स्ट्रेस आहे आणि ती खूप मोठी बिझनेस इंडस्ट्री आहे. राईट राईट. थँक्यू मॅडम. बळी पडलं नाही पाहिजे. चालेल, थँक्यू. ठीक आहे, थँक्यू, व्हेरी गुड. आणि कोण सांगायचं? अजून एक 10 मिनिटं आपण घेऊया, नाहीतर मग हा सोनाली जैन तुम्हाला सांगायचं. जय गुरुदेव. जय जय गुरुदेव. गुरुदेव. बोला. हे नवरात्र मी पहिल्यांदाच केलं. ते ऑक्टोबर महिन्यातलं मी लिक्विड डाएट वर करायची, ह्यावेळेस 1 मील वर केलं होतं. 2 किलो वेट कमी झाले. व्हेरी गुड. आणि माझी ती हिस्टेक्टॉमी झालेली, त्यामुळे मला इचिंग एवढं होतं की ट्रॅव्हलिंग झालं की संध्याकाळी मी अशी अनकॉन्शियस व्हायची. तर ते त्रास कमी झाला आता. व्हेरी गुड. हा, आणि माझं ट्रॅव्हलिंग खूप आहे, 3-4 तास लागतात जाण्या येण्याची, पण फ्रेश असते दिवसभर. हा, एनर्जी वाढलेली आहे त्यामुळे. व्हेरी गुड, कंटिन्यू करत राहा. ऑटोमॅटिक आपलं सगळं त्याची हे करेल. कारण वजन, माझं खाणं, याचे टेन्शन कधी घ्यायचं नाही. ते तो बघून गेला, आपण आपलं फॉलो करत राहायचं. ओके, गुड, व्हेरी थँक्यू. व्हेरी गुड. एनीबडी एल्स? जय मला गुरुदेव. विचारायचं- हा, बोला, विचारा ना. 5 मिनिटं राहिले आता. कोणाला विचारायचा प्रश्न? निशामा? हा, बोला ना निशामा, बोला. क्लास तर आभार मानायचे आमच्या उषाताईचे, तिच्यामुळे क्लास जॉईन झाला. आणि तुमचे सुद्धा, तुमच्यामुळे म्हणजे रेग्युलरची आली. आणि ताई नेहमी म्हणायची की तू स्वतःला वेळ दे, म्हणून मी आता वेळ देत आहे. तर तुमचा क्लास जॉईन केल्यापासून मला फार बरं वाटतंय. माझं जेवण 12:30ला असतं आणि सकाळी 7-7:30ला कॉफी घेते, 5ला उठल्यानंतर, फिरून वगैरे योगा झाल्यानंतर. तर झोप वगैरे सुद्धा शांत येते मला. फक्त माझा प्रॉब्लेम हा आहे की माझं पोट नेहमी साफ व्हायला पाहिजे, तर ते होत नाही. मी तुम्हाला एक सांगते, तुम्ही ती कॉफी बंद करा. ठीक आहे. ऐवजी तुम्ही रागी माल्ट, धना जिऱ्याचा काय काढा किंवा गरम, असं काय काय वेगवेगळं घेत राहा. कॅफीन हे
कॉन्स्टिपेशन करतं. ओके, ते आपल्याला घेतल्यावर छान फ्रेश वाटतं, पण ती एनर्जी कुठून घेते ती कॉफी? आपल्या शरीरात एनर्जी खेचून घेते आणि आपल्याला देते. त्यामुळे एक गोष्ट करा, तुम्ही पहिली कॉफी बंद करून बघा. दूध आणि कॉफी हे दोन्ही तुम्ही बंद करा. तुमचा कफ आकृती राहील. सकाळी उठल्यावर तुम्हाला इथे होत राहील. असं होत असेल तर दूध बंद करा, असं होत नसेल तर फक्त कॉफी बंद करा आणि त्याच्याऐवजी तुम्ही हळद आणि दूध घ्या. कॉफी काढून टाका. त्याच दुधामध्ये तुम्ही चांगली कर्क्युमिन असलेली फ्रेश घरामध्ये ते हळदीचे कुंड आणून केलेली हळद एक चमचा गरम दुधामध्ये घालून ती घ्यायला लागा. एक तर इंटेस्टाईन क्लीन होईल आणि तुमचं कॉन्स्टिपेशन जे आहे ते पण निघून जाईल. मग सकाळची नॉर्मल होईल. ठीक आहे. ठीक. मग तिचं ते ऑपरेशन झालेलं आहे. जय गुरुदेव. जय गुरुदेव. नेक्स्ट कोण सांगणार आहे? त्यांचं ते ऑपरेशन झालेलं आहे. ओके. जय गुरुदेव. जय गुरुदेव. आवाज येत नाही का? हा, आता आलाय तुमचा आवाज. आला? येतो? हा, येतोय. हा, जय गुरुदेव. सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद दोघींचे, उषा आणि इंद्राणी माचे. कार्यक्रम इतका सुंदर कार्यक्रम सगळ्यांसाठी आणला होता. जसं मी यशस्वी झाल्यापासून हे पाळते आणि आत्ताच ह्या कार्यक्रमामुळे बरीचशी ऍडिशनल माहिती मिळाली. फास्टिंग असतं, सकाळी ब्रेकफास्ट नसतो, 11च्या दरम्यान जेवण असतं. मोशनचा प्रॉब्लेम नाही, उठलं की 5 मिनिटात जावं असतं. झोपही छान लागते, ऍसिडिटी कधी होत नाही. प्रॉब्लेम कसलाही नाहीये. खाण्यापिण्याची पथ्य पाळली जाते. शरीराकडून असं कधी वाटलं की थोडस असं अनइझीनेस वगैरे, तर मग फास्टिंग करून सकाळी ग्रीन ज्यूस घेते आणि वाटलं काहीतरी फळं वगैरे खाते. संध्याकाळचं जेवण म्हणजे लिमिटेड असतो आहार, म्हणजे गच्च पोट भरलेलं कधीच खात नाही. आणि त्याच्यातही अगोदर कच्चा आहार घेते, म्हणजे सलाद वगैरे असं. मग दुपारी ताक वगैरे असाच आहार असतो, त्याच्यामुळे त्याचाही फायदा होतो. पण ऍडिशनल माहिती आता बरीचशी मिळाली, त्याचाही फायदा बराचसा झाला मला. आणि सत्संगामध्ये नेहमीच असल्यामुळे त्याचा फायदा होतो. आपल्यासारख्या गुरुजींचं मार्गदर्शन मिळत राहतं, ऑटोमॅटिक ते ब्रेन वॉश होऊन जातं. कुठंतरी हालचाल इकडे तिकडे व्हायला लागली की लगेच जागेवर येऊन जात. जय गुरुदेव. जय गुरुदेव. व्हेरी नाईस. जय गुरुदेव. आवाज येतोय ना? हो, येतोय. हा, तर मी काय सांगत होते ते निशामाचं ते ऑपरेशन झालेलं आहे. आतडे काढून हे करतात ते, त्यामुळे किट वापरावं लागतं. त्यासाठी तिला पोटाचा प्रॉब्लेम आहे. हा, पण मग कॉफी नाही कॉफी अजून डेंजरस आहे त्यांच्यासाठी. हो ना. त्यामुळे कॉन्स्टिपेशन राहील तर त्यांना हळूहळू पाहिजे, वेळा खाल्लं तरी चालेल, कारण आतड्याचं ऑपरेशन झालं की हा प्रॉब्लेम होतो. कारण त्यांचं आतड्याचा अर्धा हे नाहीच आहे त्यांच्याकडे, त्यामुळे ऍब्सॉर्प्शन प्रॉब्लेम. ग्रीन ज्यूस जेवणाच्या आधी घेतला. आवाज कट होतो. ग्रीन ज्यूस कधीही घेतला तरी चालेल. अच्छा, ओके ओके, थँक्यू. जय गुरुदेव. मला जे येतोय आवाज? येतोय. हा, तर गेल्या म्हणजे तुम्ही सुरुवातीला सांगितलं होतं तसं पहिल्या बॅचच्या वेळेस मला काहीच म्हणजे वजन कुठलं कमी नाही, काहीच नाही, काहीच वाटलं नाही. त्यानंतर मला थायरॉइडची गोळी 1 महिना म्हणजे 1 वर्ष झालं डॉक्टरनी शनिवार रविवार घ्यायचे नाही सांगितलं होतं. त्याप्रमाणे मी आतापर्यंत, म्हणजे कारण माझं शनिवार सत्संग असायचं, त्यामुळे त्या दिवशी रविवार लगेच लक्षात राहील, न चुकता 2 दिवसाची गोळी टाळली, 5 दिवस आठवड्यातून घेत होती. आणि मध्ये आपण ते ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर आता यावेळेस केलं तर एकदमच म्हणजे मला कधी विश्वासही बसत नव्हता की
आपली गोळी बंद होऊ शकेल. कारण 15 दिवस नाही घेऊन पण नील रिपोर्ट आलेला आहे. आता इथून पुढे बघू, कारण जीवन पद्धती तर ह्याच पद्धतीने ठेवणार आहे. आणि परवा तुम्ही सांगितलं होतं की एकादशीचं व्रत लांबवायचं, त्याच्या आधी भागवत होतं 7 दिवस. तर नेहमीप्रमाणे आपण काय खाल्लं साबुदाणा भगर वडे, पण मग मी ते न खाता आपण जसं सांगितलं थोडस इडली, मग ते तरी काय नाश्त्याचं हे तरी अशा पद्धतीने मी केलं आणि संध्याकाळी बरोबर म्हणजे जेवण करायचं. त्यामुळे मग हे झालं आणि त्यानंतर एकादशी आली. म्हणजे दशमीनंतर मग माझं दशमी एकादशी द्वादशी आणि अचानक काही घटना घडल्यामुळे मग आम्हाला गावाला जावं लागलं एकादशीच्या दुसऱ्या दिवशी काल. तर रस्त्याने म्हणजे मी सकाळी काहीच घेतलं नव्हतं, फक्त पाणी पिलेलं होतं. साधारण 12च्या आसपास एक म्हणजे थोडंसं कोरडं पडल्यासारखं वाटलं म्हणून एकदा ऊसाचा रस घेतला. त्यानंतर आलेचे लगेच पारायण होतं, त्यामुळे संध्याकाळपर्यंत पण मला असं जाणवलं पण नाही की आपण काही खाल्लेलं नाही का काय नाही. एकदम म्हणजे फ्रेशच वाटत होतं. म्हणजे ती जे आहे आपली एनर्जी ती यूज करण्यात आली असावी. शरीरात जे साठवलं वापरलं जातं. त्यामुळे ऍक्च्युली हेडेक येईल आपल्याला ना. मी खाल्लं नाहीये काहीतरी होईल का, मी खाल्लं नाहीये मला खायला काहीतरी होईल का, या टेन्शननी ऍक्च्युली जास्त ऍसिडिटी वाढते. शरीराकडे त्याची आहे त्यावेळी खायला नाही दिलं तर त्याच्याकडे सेलमध्ये लिव्हरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी टाकून, जसं आपण घरामध्ये तांदूळाच्या डब्यात थोडे पैसे इकडे थोडे पैसे सगळ्या बायकांनी असं काय काय कुठे कुठे ठेवलेलं असतं ना, तसं शरीर पण कुठे कुठे अन्न ठेवलेलं असतं. जर आपण खाल्लं नाही तर ते त्यात स्टोरेज मधनं काढतं आणि वापरतं. पण आपला आपल्यावरच विश्वास नाहीये की आपलं शरीराने स्टोअर केलेलं आहे म्हणून. आता जशी तुम्ही 14 तास 24 तास 36 तासाच्या उपवासावर जाता तेव्हा शरीर ते काय करतंय ते कळायला लागतं. तो हेडेक येण्याचं कारण ऍक्च्युली नाहीये, पण आपली ती सवय झाल्याचं आपण त्यातनं बाहेरच पडत नाही. हा खूप महत्वाचा प्रॉब्लेम. व्हेरी गुड. मग अजून कोणाला काही सांगायचं का? प्रेयर करूया. 9 वाजायला आलेले आहेत. आपण पुन्हा एकदा 20 झाल्यावरती ज्यांनी आज शेअर नाही केलं त्यांचं शेअरिंग घेऊया. ओके. जय गुरुदेव. आठवड्यातून एकदा मी ठराविक वयानंतर जसं वात वाढतो तर आठवड्यातून एकदा फुल बॉडी मसाज घेते आणि स्टीम घेते. आणि पुन्हा गावाकडे गेले की ती वारुळाच्या मध्ये खूप मोठे मोठे ढीग असतात, ते मड भात घेते, शिरोधारा घेते. मग त्याच्यामुळे घरचं क्लिनिक असल्यामुळं त्याने ना बाकीचं सगळं खूप छान राहत. म्हणजे स्किनही छान राहते, सांधे दुखत नाही आणि सगळे म्हणतात दिवसभर तुम्ही किती संध्याकाळपर्यंत सकाळपासून संध्याकाळपर्यंत फ्रेश वाटतं, एनर्जेटिक वाटतं, काहीच प्रॉब्लेम नाही. क्लिनिकला आम्ही पण एकदा भेट दिली पाहिजे. नक्की कधी यायची सांगा, एकदा कधी यायची. नाही असं येतात ना, हेमाली मा एकदा आल्या होत्या, अजून एक दुसऱ्या मा आल्या होत्या. आम्हाला यायचं म्हणजे या आठवड्यावर सोय आपल्या इथे काय प्रॉब्लेम. हॉल आहे मोठा वरती, किती आता यशस्वाईचे साधक वगैरे कार्यक्रम असले की राहतात आपल्या इथे, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला सवय सगळी आहे. तुम्ही हात केलाय, तुम्हाला काही सांगायचं? सोनाली जैन तुम्ही. मसल पेन होतोय मधून, तर त्यासाठी काय करावं? होतं मसल क्रॅम्प आहे का पेन आहे? पेन. आखडल्यासारखं होतं का दुखत राहतात? दुखते. नुसतेच मसल दुखतायत? थोडीशी आखड जाणवते, सकाळी जास्त जाणवते. बेसिकली ना, एक तर पाणी कमी पित असाल तुम्ही. दुसरं आहे शरीरामध्ये वात आहे. ओके. तर तो वात कुठेतरी फिरत राहतो आणि मग तो मसल्स ना ऍक्च्युली टाईट पकडून ठेवतो आणि ते दुखत राहत. तर त्याच्यासाठी तुम्ही काही नाही, रात्री झोपायच्या आधी गरम पाणी पिया रोज आणि त्याच्यामध्ये थोडस घाला. सकाळी उठताना रात्री झोपेत जेव्हा तहान लागते तुम्हाला तेव्हा पाणी पित राहा. आणि दिवसभरात जे पाणी पिता ना ते थोडं वॉर्म वॉटर आणि सिप 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 प्या. असं पूर्ण ग्लासभर पाणी, बाटलीभर पाणी, बाटलीनी तर पाणी पिऊच नका तुम्ही. ओके. आणि वरनं पाणी पण पिऊ नका. बसून
थोड्या थोड्या छोट्या ग्लासमधनं पाणी प्या, जे कोमट पाणी असेल. त्याच्याने तुमचा जो शरीरामध्ये अडकलेला वात आहे तो निघून जातो. पोटामध्ये वात नसू शकतो तुम्हाला, गॅस पास होत नसेल, पण शरीरामध्ये अडकलेला वात हा जाण्यासाठी वॉर्म वॉटर, पण ते दिवसभरात, म्हणजे बाटली ठेवा तुमच्या इथे गरम पाण्याच्या थर्मासमध्ये, पण ग्लासमध्ये काढून घ्यायचं आणि ते असं घोट 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 प्यायला पाहिजे. त्याच्यानी इकडे 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 अडकलेला सगळा वात निघून जातो आणि ते वातानीच त्रिफळा घेतलं चालेल का रात्री? काय घेतलं तर? त्रिफळा. हा, त्रिफळा शकता, पण त्रिफळा हे रोज घेऊ नये. त्याच्यानी तुमची स्वतःची जी मोशन होण्याची प्रक्रिया आहे ती कमी होते. मग तुम्ही आठवड्यातनं एकदा घ्या त्रिफळा, दॅट्स गुड. किंवा तुम्ही एरंडेल तेल घ्या, त्रिफळा घ्या, त्रिफळाच्या गोळ्या येतात आजकाल, ते सगळं ओके आहे. जर पण तुम्ही पोटॅटो आणि जे वातूळ पदार्थ आहेत ते जास्त खात असाल तर ते बंद करा काही दिवस. आणि मग एकदा का तो वात शरीरातनं ऍडजस्ट झाला, वातपित्त बॅलन्स झालं की मग तुम्हाला तो काही खाल्लं तरी प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, ओके. उषा, मग प्रेयर करूया. मग कोणाला बोलायचं असलं अजून तरी बोलतील, ज्यांना ड्रॉप व्हायचं ते ड्रॉप होऊ शकतात. 9 वाजलेत, कारण प्रेयर करून घेऊ. म्हणून प्रे तमसो मा ज्योतिर्मय मृत्योर्मामृतं गमय. ओम शांती शांती शांती. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय. कामांचा सिग्नल काहीतरी गेलेला दिसतोय. सो नाईस, खूप छान. तुम्ही सगळ्यांनी शेअर केले वेगवेगळे अनुभव. आता पुढचे सेशन 6-7 सेशन राहिलेत. त्याच्यामध्ये बेसिकली आपली मनस्थिती, आपल्या हॅबिट्स, आपण कसा विचार केला पाहिजे याच्यावरती, कसं खायला पाहिजे आणि अन्न म्हणजे काय, किंवा याच्यावरती जास्त बघणार आहोत. ओके. अनिता आत्ता जॉईन झाली का? जय गुरुदेव. जय गुरुदेव. शेअर करणार आहे अनिता? जय गुरुदेव. आता आले मी. बोलू मी मॅम? बोला ना. माझा अनुभव शेअर करते. परवा तुम्ही म्हणाला तसं आयदर एक तर वजन कमी होईल किंवा इंच लॉस होईल. तर मला माझा बहुतेक इंच लॉस जाणवतोय आणि जास्त करून हिप्स आणि थाईज, हिप्स जास्त करून त्या भागात मला जाणवतोय. आणि सकाळी जाग येते व्यवस्थित, झोप पूर्ण झालेली असते, त्यामुळे जाग पण व्यवस्थित येते. आणि मी म्हणजे मला असं वाटतं की मी पूर्वी कमी खात होते बहुतेक, आता जरा जास्त खायला लागलीये, कारण कांजी पण पिते, जेवते पण. आणि रात्री मी रॉ फूड खायचे, तर रात्री पण आता मी थोडी जेवायला लागलीये. पण वेळेत जेवते, हा माझा चेंज झालाय. मोबाईलचा वापर कमी झालाय. आणि फक्त मला एक तो चॅलेंज जो आहे तो मी तुमच्याशी शनिवारी बोलेन. बाकी छान, हलकं वाटतंय. आणि तुम्ही सांगितले तसे हॉट आणि कोल्ड शॉवर मानेवर आणि ह्याच्यावर ते सुरू केलंय. मला फक्त आणखीन एकदा मॅम ते तुम्ही ते ऑरा क्लिनिंगचं जे घेतलं होतं ते परत एकदा आपण घेऊयात. 7 days मध्ये आपण करणार आहे परत. आणि आजच्या सेशन मध्ये नवीन काही झालं असेल ते मला रेकॉर्डिंग मिळालं तर बघू. शेअरिंगच होतं आज. मी फक्त एक्सपिरियन्स शेअरिंगच होतं सगळ्यांचं. ओके, ठीक आहे. चल, प्रेयर झालं. उद्याच्या सेशन. एक मिनिट मॅम. पण तुम्ही जे म्हटलात ना की गरम पाणी प्यायचं, तर बाटली आपण जी घेऊन जातो सोबत, तर बाटलीतही आता उन्हाळा असल्यामुळे पाणी गरमच होऊन जातं, तर ते पाणी
गरम पाणी आणि गरम पाणी यात फरक आहे. कारण ते आता तुमचं काय बाहेर 38 डिग्री टेम्परेचर आहे, 37-35 डिग्री. त्यामुळे तुमचं बाटलीत पाणी हे तेवढ्या टेम्परेचरचं असेल. मी तुम्हाला सांगते गरम पाणी प्यायचं. तुम्ही ते होतं ते गरम पाणी वेगळं आहे. तुम्ही हीट केलेलं 60-70 डिग्री टेम्परेचरचं पाणी पाहिजे. जसं चहा पिताना तुम्ही तो चहा थोडा गाळलेला कसा पिता तसं चहा प्यायल्यासारखं पाणी प्या. पण ते सिप सिप प्या. चहा सारखंच पाणी प्या. चहा असा पाण्यासारखा गटागटा पिऊ शकत नाही ना चहा आपण. तसं चहा प्यायला त्याच टेम्परेचरचं चहाच्या ऐवजी पाणी प्या. ते गरम पाणी मिळणार. ओके. बाटलीत गरम झालेलं पाणी. ओके ओके ठीक. थँक्यू. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. लिव कर. सगळे टाके भरले का ग? टाके सगळे भरले? अबे ते खरबुजाचं दोन पुडी खाणार. माझी उशी कुठे आहे?